हा सेमिनार मस्त होता खूप. मला असं वाटतं की लास्टला जो खूप प्रेशर असतो स्टुडंट्सवर, कारण स्पेशली JEE ॲस्पिरंट्सवर, कारण त्यांच्यावर टाईम खूप कमी असतो आणि मल्टिपल एक्झाम जर तुम्हाला द्यायच्या, जसं की JEE पण द्यायची, नीट पण द्यायची, CET पण द्यायची आणि बोर्ड्स पण द्यायची. आणि सगळ्यांचा स्टडी पॅटर्न एकदम वेगळा आहे, कारण क्वेश्चन्स टाईप पण वेगळे येतात, लेवल पण वेगळे येतं आणि स्टडी खूप डिफरंटली अप्रोच करावं लागतं तुम्हाला. तर ते मनात ठेवणं गरजेचं आहे की आपण प्रायोरिटी कशाला ठेवायला पाहिजे, पहिले कोणती एक्झामला प्रायोरिटी दिली पाहिजे आत्ता, आणि कोणत्या एक्झामनी आपलं फ्युचर सिक्युअर होणार आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे आपल्या लेवल. काय घेऊन चालू या सेशनमधून मला असं वाटतं की आपण डिसिप्लिन, प्रायोरिटी आणि टाईम मॅनेजमेंट ते सगळं शिकायलाच पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही काय ॲक्शन घेणार आता, इथून गेल्यानंतर काय ॲक्शन घेणार?